आणि आता एक नजर टाकूयात पुणे जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 9 वर। पुण्यामध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा सज्ज, मतदारांसाठी मदत क्रमांक जाहीर, नव्या मतदारांना मतदान यादीमध्ये नाव नोंदवता येणार। पुण्याच्या जानेवारी महिन्यात मालमत्तांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ, जवळपास 17,785 मालमत्तांची विक्री, यात 70% निवासी मालमत्ता असल्याची माहिती। पिंपरीमध्ये महापालिकेची अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई, शहरातील 1,100 जाहिरात फलकाधारकांवरती पालिकेची नोटीस। पुणे महानगरपालिकेला मिळणार 800 कोटी रुपयांचा निधी, अमृत 2 योजनेअंतर्गत पुणे महापालिकेच्या विविध योजनांना केंद्र सरकारकडून निधी मिळणार, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती। पुण्यातल्या सराईत चोरट्यांच्या खडक पोलिसांनी मुसक्या आवळल्या, दुचाकी आणि 11,500 मुद्देमाल जप्त, चोरट्यांवर पुण्यासह मुंबईतनं तब्बल 30 गुन्हे दाखल। पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपासून शेतमालाचा खुला लिलाव, दैनंदिन खरेदी विक्रीसाठी बाजार समितीमध्ये लगबग सुरू। पुण्यात व्हॅलेंटाईन दिनी 38 जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने बांधली लग्नगाठ, गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन दिवशी 44 जोडप्यांनी केलं होतं लग्न। रेल्वेतनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवरती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाची तपासणी मोहीम, 10 महिन्यात 23,29 लाखांचा प्रवाशांना पडला दंड। पुणे महानगरपालिका शहरातील 12 मीटर रुंदीपेक्षा अधिक 378 रस्त्यांचा वॉकिंग सर्व्हे करणार, फुटपाथ सलग नसणे, पदपथांवर अतिक्रमणे, फीडर पिलरचा अडथळा, गटार खचण्याच्या समस्या आहेत।